नमस्कार, मी प्रोफेसर डॉक्टर विमुक्ता राजे. आपल्यासमोर एक कोर्स घेऊन येतेय, ज्याचे नाव आहे ओळख दासबोधाची. अर्थात हा कोर्स जो आहे तो जोशी बेडेकर महाविद्यालय ठाणे, प्राच्यविद्या अभ्यास केंद्र ठाणे आणि स्प्रेडिंग नॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने हा करत आहोत. आता ओळख दासबोधाची हा जेव्हा कोर्सचं नाव तुम्ही ऐकलं आहे, तेव्हा एक क्षणात पुढचा विचार मनात येतो की समर्थ रामदास. मग समर्थ रामदास हेच का निवडले किंवा दासबोधाचाच अभ्यास का करायचा? त्याच्या मागची कारणं अशी आहेत की महाराष्ट्राला खूप मोठी संत परंपरा लाभलेली आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम आणि ह्या संत पंचकातले शेवटचे अर्थातच समर्थ रामदास. पण ते संत ह्या उपाधीपेक्षा समर्थ म्हणून का ओळखले जातात, याचं मुख्य कारण त्यांनी जो लिहिलेला ग्रंथराज दासबोध आहे तो आपल्याला सांगतो. आता सध्याच्या काळात आपण बघतो की खूप एकीकडे आपल्याला ऑफिसचं टेन्शन आहे, कामाचे वेगवेगळे व्याप आहेत, घरगुती आहे आणि ह्या सगळ्यामध्ये आपलं पर्सनल लाईफ कुठेतरी हरवून चाललंय किंवा त्याच्यावरती वेगवेगळे परिणाम होत आहेत. मग दासबोधाचा अभ्यास करण्यामागची कारणं अशी आहेत की हा ग्रंथ जो आहे तो प्रपंच आणि परमार्थ यांची उत्तम सांगड ह्या ग्रंथात समर्थांनी घातलेली आहे. अतिशय सोपा, सहज असा त्या काळातला ग्रंथ आज कदाचित 17व्या शतक ते 21व्या शतक हा काळाचा पूल पार करताना भाषा कदाचित थोडीशी कठीण होऊ शकते, पण तो ग्रंथ सोपा करून तुम्हाला सांगण्यासाठी मी आहेच. आणि मग आपण ह्याच्यात काय शिकणार आहोत, तर अगदी पहिलं की दासबोधाची ओळख, तो कुठे लिहिला गेला, किती ओव्या त्याच्यात आहेत, त्याच्यानंतर समास किती आहेत, दासबोधाचे प्रकार वेगवेगळे जुना नवा म्हणतात, या सगळ्या गोष्टी. त्याच्या पुढे जाऊन हा परिचय झाल्यानंतर दासबोधात समर्थांनी सुरुवातीलाच गुरु शिष्य संवाद सांगितल्यानंतर भक्ती कशी करावी, कारण आज मंडळी आपण वेगवेगळ्या गुरूंकडे जातो किंवा स्वतःची मनःशांती शोधण्यासाठी आपण भक्ती करत असतो. भक्तीसाठी वेगवेगळे अध्यात्माचे उपाय आपण करत असतो, पण म्हणावं तितकं आपल्याला यश मिळत नाही. मग अशा वेळेला उत्तम शिष्य कसा असावा, उत्तम गुरु कसा असावा, नवविधा भक्ती काय असते, या सगळ्या गोष्टींची ओळख इथे होणार आहे. त्याचबरोबर ही भक्ती करण्यासाठी भक्तियोग जाणून घेतानाच ज्ञानयोग काय असतो, समर्थांनी अध्यात्मात सुद्धा प्रचंड मोठं काम केलेलं आहे आणि उत्तम साधकाच्या पुढची सिद्धावस्था कशी मिळवायची असते याच्यासाठी मग आपल्याला त्यांनी ह्या ज्ञानयोगात मानपंचक असेल किंवा त्याच्यानंतर झाड तत्व असेल किंवा आत्माराम आहेत, या सगळ्या गोष्टींमध्ये समर्थांनी आपल्याला आत्मनिवेदन, ज्ञानेंद्रिय यांची माहिती दिलेली आहे. हा ज्ञानयोग झाल्यानंतर प्रत्यक्ष आचरण करणं म्हणजे कर्मयोग जो म्हणतात, हा कर्मयोग सुद्धा समर्थ आपल्याला सांगतात, कारण त्यांना राष्ट्रसंत म्हणून आपण ओळखत होतो. मग कर्म जर तुमचं चांगलं असेल, त्या काळात ज्या काही आजूबाजूला घडामोडी घडत होत्या त्या काळाला अनुरूप तुम्ही तुमचं कर्म केलं, तर व्यक्ती म्हणूनही विकास होतो आणि त्याचबरोबर समाजाचा, राष्ट्राचा कसा विकास होतो हे कर्मयोगात समर्थांनी सांगितलंय. आता हा एक टप्पा 3 भाग पाहिल्यानंतर पुढे हे सगळं करताना समाजात मिसळायचंय, तर लोकांशी कसं बोलावं यासाठी संवादशास्त्र जो आत्ताच्या काळातला महत्त्वाचा भाग आहे, कम्युनिकेशन किंवा कम्युनिकेशन थिअरीज, समर्थांनी सुद्धा आपल्याला त्या दासबोधात वेगवेगळ्या प्रकारचे संवादाचे प्रकार सांगितलेले आहेत. कसं बोलावं, कसं बोलू नये, कोणत्या अधिकार व्यक्तीशी आपण बोलतोय, याही गोष्टी आपल्याला या कोर्समध्ये शिकायला मिळणार आहेत. त्याच्या पुढे जाऊन मग येतं की व्यवस्थापन शास्त्र. प्रत्येक गोष्टीत व्यवस्थापन, आत्ताच्या बी स्कूलच्या काळात तर मॅनेजमेंट हा परवलीचा शब्द आहे. 17व्या शतकात समर्थांनी मॅनेजमेंटचे धडे दासबोधातनं आपल्या मठाधिपती असलेले महंत आणि शिष्यांसाठी कसे घालून दिले आणि ते दासबोधातली सगळी सूत्र, त्या सगळ्या ओव्या आज कशा तंतोतंत लागू होत आहेत हे तुम्ही पाहाल. ह्याच्या पुढचा जो भाग येतो तो म्हणजे संघटना. कारण चांगलं काही करायचं, 4 चांगली लोक एकत्र येतात तेव्हा ते चांगला समुदाय जमतो आणि एकत्र काम करण्यासाठी संघटन असावं. हे संघटना करण्यासाठी समर्थांनी त्या काळात मुद्दाम हेतुपुरस्सर मारुती मंदिरांची स्थापना केली. 11 मारुती स्थापले आणि त्या आधारे संघटना शास्त्राचे
धडेच दिलेले आहेत. कारण भारतभर 1100 मठ स्थापन करणं, त्या काळात कुठलीही दळणवळणाची साधनं नसताना खरं तर हे मिरॅकलच वाटतं. हे सगळं झाल्यावर एक महत्त्वाचा आणि कळीचा मुद्दा येतो, तो म्हणजे मानसशास्त्र. आज जितकं महत्त्व मॅनेजमेंटला आहे, फिनान्स या संपूर्ण क्षेत्राला आहे, तितकंच महत्त्व आपल्या मानसिक आरोग्याला सुद्धा आहे. मग ह्या मनाचा विचार समर्थ कसे विसरणार? कारण त्यांच्याकडे अष्टपैलुत्व असं व्यक्तिमत्व होतं. समाजाला, लोकांना आपल्याशी जोडून घ्यायचं असेल, तर त्यांची मनं आधी आपल्याशी बांधून घ्यायची असतात आणि मनं बांधून घेताना अर्थातच मग मन शुद्ध असायला पाहिजे. त्या मनातल्या वाईट गोष्टी दूर जायला पाहिजेत. मन कणखर कसं असायला पाहिजे, या मनाला आपणच कसं ताब्यात ठेवायचं हे सांगणारं दासबोधाचं मानसशास्त्र सुद्धा आपण शिकणार आहोत. आता अर्थात हे सगळ्या गोष्टी शिकून झाल्यावर मग महत्त्वाचा मुद्दा येतो, की उत्तम व्यक्ती कसं व्हायचं, उत्तम नेता कसं व्हायचं. कारण आजकालची नेते मंडळी आपल्या सगळ्यांना ठाऊक आहेतच. पण उत्तम नेता तो आधी उत्तम व्यक्ती असतो. ह्या सगळ्या 7 पायऱ्या पार केल्यावर आपोआपच आपल्यातली उत्तम व्यक्ती तयार होणार आहे आणि उत्तम नेता कसा असतो तेही या पुढच्या भागात आपण ह्या कोर्समध्ये शिकणार आहोत. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे लाईफस्टाईल मॅनेजमेंट. बरीच मंडळी इथे अशी आहेत की जी ह्या सगळ्या गोष्टी ठाऊक असतात, पण त्यांची सांगड संत साहित्यात सुद्धा घातलेली आहे. ती आपल्यासमोर ह्या कोर्सद्वारे घेऊन येण्याचा आम्ही मंडळी प्रयत्न करत आहोत. तेव्हा या कोर्सला जरूर ॲडमिशन घ्या आणि आपला व्यक्तिविकास तर करतच आहोत, पण व्यक्तिविकासाबरोबर समाजविकास, राष्ट्रविकास हा दासबोधाच्या सूत्रांद्वारे कसा होऊ शकतो हे तुम्हाला इथे नक्की शिकायला मिळणार आहे. धन्यवाद.